टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गोंदिया जिल्ह्यातील धान खरेदी केंद्रामध्ये धान घोटाळ्याचे नेहमी चर्चा राहते आणि यावर्षी पण गोंदिया जिल्ह्यातील धान खरेदी केंद्रावर घोटाळा झालेला आहे आणि याची तक्रार पण दाखल करण्यात आलेली आहे। पणन अधिकारी यांना 13 संचालकावर रावणवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे। आमच्यासोबत पणन अधिकारी आहेत। साहेब, काय सांगणार, आपण तक्रार दाखल केली आहे? विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था कोचीवाई या संस्थेमार्फत मार्केटिंग फेडरेशनने करारनामा करून हंगाम 21-22साठी त्यांना धान खरेदीचे काम दिलेले होते। सदर संस्थेने 32,000 क्विंटलची खरेदी केलेली होती। त्यापैकी त्यांनी 4,700 क्विंटलची धानाची उचल राईस मिलरला न देण्यात दिल्यामुळे या कार्यालयाकडून संबंधित संस्थेवर, त्यांच्या अध्यक्ष व संचालक मंडळावर रक्कम रुपये 93 लाखांची अफरातफरीचा तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। किती संचालक आहे सर? एकूण अध्यक्षांसह 12 संचालक, म्हणजे एकूण 13 व्यक्ती आहेत त्याच्यात। नक्कीच आता या 13 संचालकावर काय कारवाई होते याकडे सर्व शेतकऱ्यांचे नजरे लागलेले आहेत। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।